याचं चांगलं हलवून घेतलं. आता ओपलाचा ठेवायचा आहे. पाहुणं तुमचा रसा बघूनच माझं पोट भरल्यागत झालंय आता. आणि हो काय सुगंध. हॉटेलात एवढ्या मी 1000-1200 रुपये घालून जेवतो, पण याच्या सुगंधापुढे सगळं फेल आहे. मित्रांनो, आज आपण एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं मोठं नाव सुहास ड्रायव्हर चित्रे यांच्या इकडं आपण भेट घ्यायला आलोय. एक पार्टीचं नियोजन ठेवलं. हा ड्रायव्हरांचा बैल आहे आणि ड्रायव्हरांच्या आता आपण भेट घेऊया. नमस्कार ड्रायव्हर. म्हणलं आज आलो छोटीशी भेट घ्यायला आणि थोडं म्हणलं पार्टीचं नियोजन करायचं. तत्पुरती हा तुमचा बैल आहे. बैलगाडी शर्यत क्षेत्रात तुम्ही खूप मोठा असा नाव आहे तुमचं सुहास ड्रायव्हर चित्रे आणि तुमचा खूप असा मोठा अनुभव आहे. तुम्ही प्रत्येक गावं फिरलाय, म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्र आहे त्यामुळे प्रत्येक गावं फिरलाय. आणि आज आपण तुमची थोडीशी भेट आणि एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातला अनुभव आणि आपण असं नियोजन करूया. आपण होय करूया. काय माझे काय अनुभव आहे ते समजा तुम्हाला सांगतो व्यवस्थित. चालतंय ड्रायव्हर. आपण झाडाखाली जाऊन निवांत भेट घेऊया. ठीक आहे. नाही ड्रायव्हर, पण तुम्ही एवढ्या उन्हाच्या रकात बोलवलंय मला. आणि नियोजन काय तुमचं सांगा म्हणजे मला. आज झणझणीत रस्ता आहे. झणझणीत त्रास आहे का? सुकं पातळ हाय. मग ड्रायव्हर, तुम्ही बैलगाडी शर्यत क्षेत्रात 20 वर्ष म्हणजे काय जोक नाही. 20 वर्ष म्हणजे काय माणसाची नेहमी जिंदगी आहे. आणि 20 वर्ष तुम्ही बैलगाडी शर्यत क्षेत्रातला अनुभव आहे तुमचा, त्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा 2 शब्द मला. मी 2005 पासून ड्रायव्हर झालो. हां. बैलगाडी क्षेत्रात एक 2-3 मैदान मी अनुभव घेतला. हां. नंतर मी गाडी थान बसायला लागलो. हां. मुंबईत गेलो. आजूबाजू गावात कुठल्या गावात असं नाव नाही की माझं की गेलो नाही असं. मी एक 20 वर्ष झाल्यानंतर परत मी घरची स्वतःची बैल गेली. आता माझी घरची बैल पळते ती. भरपूर गाड्या आणल्या. गाड्या आणणं पण एवढं काय सोपं गोष्ट नाही. जेव्हा दोंडा ठेवून गाडी बसायला लागतं. आता मी बैलावर एवढं प्रेम करतो की जेव्हाच्या पलीड करतो. भरपूर प्रेम. एवढं कठीण प्रसंग तुमच्या ह्याच्या वाला तरी पण एवढा प्रसंग आला. खूप पाहलो, खूप रात्रदिवस. नाही म्हणजे ड्रायव्हर लाईफ म्हणजे लय अवघड ना बैलगाडी ड्रायव्हर. म्हणजे कठीण आहे. अर्थात खालनं वर जाऊस्तोपर्यंत जेव्हा जेवण आहे. जेव्हा जीवन आहे. म्हणजे हे लाईफ लय संघर्ष आहे का क्षेत्रात त्या. मोठा संघर्ष केला. तरी पण तुमचा अजून बैलावर तुमचा प्रेम आहे. अजून प्रेम आहे. आणि शेवटपत्र राहील. कारण की त्या बैलाने पण तुम्हाला मी ऐकलंय, शेवटपर्यंत प्रेम राहणार. त्या बैलाने पण तुम्हाला काय मिळवून दिलं. तुमची 2 बैल घरचे पळतात. हो. ड्रायव्हर, तुम्ही बोलवलंय म्हणला झणझणीत रस्सा सुकं पाताळ. मग त्याचं नियोजन नक्की चालू का करायचं आहे आपण. चला मग आता बनवूयाच का? मग चला जाऊया. सुंदर असा हा परिसर आहे आणि इकडे ड्रायव्हरांनी आपले नियोजन केले. हाच तयारी चालू आहे नियोजनाची. आणि आता चूल पेटवत आहेत. गावाकडचा हा झणझणीत रस्सा आता बनवायचा तयारी करत आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण की मस्तपैकी चूल पेटल्या. आणि आता हे कशी रेसिपी बनवायची तुम्ही सांगा मला. आता आपण हे पातेल्यावर ठेवायचं. पातेलं. आता चूल पेटलेलं आहे. पातेलं गरम करून घ्यायचं. चिकनला हळदी मीठ लावले. आता तेल टाकून मसाला भाजून घ्यायचा आहे. तेल टाका. किस्त तेल बस. टोप झाला. त्याला गरम करायला ठेवले. झणझणीत रस्सा बनवायचा आहे. त्याला तापले का आपल्याला ते बघायचं आहे. अजून नाही, थोडंच कमी आहे. तुमचा अनुभव मोठा असेल यात जेवण बनवायचं. हो, मोठा अनुभव आहे. माझी आवडती रेसिपी आहे. लसूण, खोबरं, पुन्हा हे जे कांद्याची पेस्ट आहे, आला आहे, टमॅटो आहे आणि कोथिंबीर आहे. मसाला चांगला भाजून घ्यायचा. हे चांगलं भाजून घ्यायचं कडकडीत.
हे आहे चिकन मसाला. तेव्हा आहे गरम मसाला. हे सगळं उकडून घ्यायचं, भाजून व्यवस्थित सगळं करून झालं की मग त्याच्यामध्ये चिकन टाकायचं. चिकनला हळद मीठ लावून घेतले. मसाला चांगलाच भाजलेला आहे, पाणी सुटलेलं आहे त्याला. चिकन शिजायला टाकतोय. पाहुणं तुमची पद्धत तर आतापर्यंत चांगली दिसते, आपण हे दिसताना आता आमच्या तोंडाला पाणी सुटायला लागले. पण खाताना तर टेस्ट कसली वेगळी असेल काय. याचं चांगलं हलवून घेतलं. आता ओपलाचा ठेवायचं आहे. याचं चांगलं हलवून घ्यायचं. आता ओपला ठेवायचं. आता हे आता पाणी सुटणार. हेच पाणी आता वापरायला ठेवल्यावर हे चिकन मध्ये पाणी टाकायचं आहे. खाली लागेल ती पुरं पेटलंय रे. पाहुणं धोरलंय झालाय का वाशे जायचं. अर्धा तास लागेल. अर्धा तास का नाही, भुका लागेल त्या हो. लांबनं तुम्ही एवढ्या उन्हाच्या रक्कात बोलवलंय म्हटल्यावर आता काय नाही. हो द्या, पण निवांत होत्या. पण रस्ता झणझणीत झाला पाहिजे. बाकी काय नाही. बोलवलंय तुम्ही एवढ्या लांब, फोन एवढा आम्ही टूलर आलो एवढ्या उन्हाच्या रक्कात. हे पाणी वापरले बघतो त्यात सोडतो पाणी. काय हा वास आहे, अतिशय सुंदर. आता हे वरनं पाणी वतलंय. आपण जेवढा रस्सा करायचा तेवढं वरनं पाणी वतून घ्यायचं. दुसऱ्यांदा पाणी सोडतो याच्यात. पाहुणं हॉटेलपेक्षा भारी तर रस्सा दिसायला लागलाय. म्हणजे खट्ट तुम्हाला जमते असं याच्यावरनं तर आम्हाला कळलं. पण अजून शिजायला किती वेळ लागेल. एक 5 मिनटं, 15 ते 20 मिनिटं. 15-20 मिनटं का चालतंय. शिजवा ओके, काय शे नाही. चांगलं शिजेपर्यंत चांगलं वापरायचं. हॉटेलच्या रस्स्याला पण तुमचं रस्सा माग पडेल पाहुणा, असा तुम्ही रस्सा केलाय. तिकडं चिकन शिजायचं तोपर्यंत इकडे आपण भात शिजवून घेऊया. टोप गरम झाला तर तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजून घेतल्यानंतर थोडं टमाटर वरून टाकायचं आहे. आता 2 मिरच्या घेतल्यात आपण, ते तुकडे करून असं टाकायचे आहेत. नंतर टमाटर चिरून घ्यायचा आहे. टमाटर आपण कापून घेतलेला आहे, ते चिरून टाकायचं चाललंय. कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे, ते टाकायचं चालू आहे. लवंग, इलायची, दालचिनी हे तेवढं टाकून घ्यायचं आहे. ते चांगलं भाजून घ्यायचं.
तांदूळ 10 मिनटं भिजत घातलेलं ते आता आपण शिजायला टाकणार आहे. भाताच्या प्रमाणात पाणी टाकून घेऊ आपण. आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. आता चांगलं हलवून शिजाय ठेवूया ह्याच्यावरती. झाकायचं समज इकडे जर ये ना ग्रुप कॉल ಮಾಡಿದ आता याच्यामध्ये आपण चटणी वरून टाकून घ्यायची आहे. चटणी मसाला आता गरम झालेला आहे ते आपण आता हळूच कालवणामध्ये सोडून द्यायचा. पाहुणं मी एवढी नियोजन बघितली पण तुमच्या नियोजनागत आज टाकायचं मी नियोजन बघितलं ह्यो रस्सा बघूनच सांगतोय मी की तुमचं किती बारा असं तुम्ही जेवण बनवता. असं खट्ट झालं एकदम खट्ट म्हणजे तोंडाला आता आमच्या पाक पाणी सुटायला लागले तरी आम्ही थोडा धीर धरलाय. पाहुणं तुमचा रस्सा बघूनच माझं पोट भरल्यागत झालंय आता. आणि हो काय सुगंध हॉटेलात एवढ्या मी 1000-1200 रुपये घालून जेवतो पण याच्या सुगंधापुढं सगळं फेल आहे. मटण शिजते आता चांगली उकळून देऊन द्यायची आहे जेवायलाच बसायचं आता. पाहुणं कालवण आपलं शिजलंय आता घेऊया जेवायला मग. पाहुणं घ्या की लवकर भोका लागेल त्या. वा वा काय सुगंध आहे. कसं वाटलं नियोजन? अहो नियोजन व असलं खट्ट तुम्ही केलंय ना सुगंधावरनं तर कळतंय अंतरीवरनं. आता खाऊन बघूया. आमच्याकडे असं नियोजन असतं सुकं असतंय का? पातळ. नाही बोलवत जावा आम्हाला. तुमच्याकडे आल्यासारखं बघा आता कुस्करून खातोय. सुगंध तर एक नंबर होता. आता जेवण टेस्ट करून बघतो पाहू ना.